नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांकरिता एक मोठी गुड न्यूज पुढे आलेली आहे। फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्या वाटपाकरिता महायुती सरकारने तिसरी यादी जाहीर केली आहे। तेव्हा मित्रांनो, सुधारित यादीनुसार कोणत्या जिल्ह्यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे, किती रुपयांचा मिळणार आहे, तसेच अन्नपूर्णा योजनेबाबत देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा। मित्रांनो, आज आहे तारीख 7 फेब्रुवारी आणि आज 12 जिल्हे सुधारित यादीमध्ये निवडण्यात आलेले आहे। 8व्या हप्त्याच्या वाटपाकरिता महायुती सरकारने महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि अखेर राज्यभरातील लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। आत्ताची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की आजपासून ह्या निवडक जिल्ह्यांतील महिलांना 8व्या हप्त्याचे वाटप होणार आहे। पण मित्रांनो, ह्या हप्त्याचे वाटप होताना काही अटी देखील लाडक्या बहिणींसाठी सरकारने नमूद केल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना 8वा हप्ता वाटप करण्याकरिता यंत्रणेला आदेश दिलेले आहे। कारण मित्रांनो, आता काहीच दिवसांवर महायुती सरकारचा वचनपूर्ती सोहळा येऊन ठेपलेला आहे। अशा त्या सोहळ्याच्या पूर्वीच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा 8वा हप्ता फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे, ह्या प्रकारचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे कळते आहे। पण मित्रांनो, ह्यासोबतच एक वाईट बातमी देखील लाडक्या बहिणींसाठी पुढे आलेली आहे, ती म्हणजे तुर्तास तरी लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये होणार नाही। 2100 रुपयांचा हप्ता मिळवण्याकरिता लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे। येणाऱ्या वर्षाचा अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग होऊ शकतील। मित्रांनो, एप्रिल महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता जरी जमा होणार असला तरी काही नव्या अटी आणि नियम महायुती सरकारद्वारे मांडण्यात येणार, अशी देखील धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे। राज्यभरातील अंगणवाडी सेविका आता घराघरामध्ये जाऊन लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची कसून चौकशी करत आहे। त्यांनी जी माहिती नोंदवली होती त्याचे क्रॉस चेकिंग केले जात आहे। सदर महिला योजनेच्या निकषांमध्ये बसते की नाही, तिने खोटी माहिती दिली तर नाही ना, ह्याची शहानिशा केली जाणार आहे। तसेच आरटीओ आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडून देखील डाटा मागवण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना महिलेने जे हमीपत्र सादर केले होते त्या हमीपत्रातील निकषांची पूर्तता सदर महिला करते की नाही, ह्याची चौकशी केली जाणार आहे। आणि जर असे आढळून आले की योजनेची लाभार्थी महिला योजनेच्या निकषांमध्येच बसत नाही तर मग तिच्या विरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे आणि सोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीमधून तिचे नाव वगळण्यात येणार आहे। मित्रांनो, आता आपण त्या 10 जिल्ह्यांबाबत जाणून घेऊया ज्यांची निवड अपडेटेड यादीमध्ये करण्यात आलेली आहे। मित्रांनो, सुधारित जिल्ह्यांच्या यादीमधील पहिला जिल्हा आहे चंद्रपूर, दुसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, तिसरा जिल्हा आहे पुणे, चौथा जिल्हा आहे नाशिक, पाचवा जिल्हा आहे धुळे, सहावा जिल्हा आहे नंदुरबार, 7वा जिल्हा आहे गडचिरोली, 8वा जिल्हा आहे कोल्हापूर, 9वा जिल्हा आहे सिंधुदुर्ग आणि शेवटचा म्हणजेच 10वा जिल्हा आहे यवतमाळ। मित्रांनो, ह्यासोबतच महायुती सरकारने योजनेचा 8वा हप्ता जमा करण्याकरिता काही बँकांना विशेष प्राधान्य दिले आहे, ज्यामध्ये ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, कॅनरा बँक, ॲक्सिस बँक, युनियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, IDBI बँक आणि बँक ऑफ इंडिया ह्या बँकांना विशेष प्राधान्य दिले आहे। ह्यासोबतच पोस्टाची बँक म्हणजेच IPPB, इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक, ह्याखेरीज स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या निवडक बँकांना देखील प्राधान्य दिलेले आहे। मित्रांनो, ह्या बँकांपैकी एका बँकेमध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करण्याचं कसलंच कारण नाहीये। योजनेचा हप्ता जसा शासनाद्वारे बँकेमध्ये वर्ग केला जाणार तसेच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील आणि सोबतच पैसे जमा झाल्या अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला मोबाईलवर प्राप्त होईल। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची आणखी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे शासनाने निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहे आणि यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार आहे। अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी प्रक्रिया करणार आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये 4 व्हीलर वाहन असेल आणि योजनेचा त्या लाभ घेत असतील अशा महिलांची नावे यादीतून वगळण्यात येणार आहे। पण मित्रांनो, 4 व्हीलर सोबतच ज्या महिलांच्या घरी 2 व्हीलर वाहन असेल म्हणजेच दुचाकी असेल अशा महिलांचं काय होणार, असा प्रश्न अनेक महिलांच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे। पण मित्रांनो, ह्या प्रश्नावर भाष्य करताना महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले की अशा प्रकारचा कुठलाच निर्णय महायुती सरकारने घेतलेला नाहीये। घरी असलेल्या वाहनाबाबत लाडकी बहीण योजनेचा एकच निकष आहे की घरामध्ये 4 व्हीलर वाहन असता कामा नये। ट्रॅक्टर चालेल पण 4 व्हीलर वाहन घरातील कोणत्याच सदस्याच्या नावे असता कामा नये। हा निकष केवळ ह्यासाठी ठेवण्यात आलेला आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ हा केवळ गरीब आणि गरजू कुटुंबातील महिलेलाच मिळावा।
ज्या महिला श्रीमंत आहेत, सुखवस्तू कुटुंबातील आहेत, त्यांनी मात्र ह्या योजनेचा लाभ घेऊ नये ह्यासाठीच हा निकष ठेवण्यात आलेला आहे, असे देखील आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. मित्रांनो, तुमच्या मते योजनेचा लाभ मिळवण्याकरिता अशा प्रकारचा निकष ठेवणे योग्य की अयोग्य? तुमचे मत कमेंट सेक्शनद्वारे नक्की कळवा. तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.